हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. कर्तव्यपूर्तीचा आनंद. लाओत्से सांगतो की हे कार्य पूर्ण होते तेव्हा तो त्यावर स्वामित्व गाजवत नाही. तो विश्वाला अन्न वस्त्र निवारा पुरवतो तरीही तो त्यावर आपला मालकी हक्क सांगत नाही. विश्व आणि त्यातील तमाम वस्तू जगत ताओमधूनच, ताओमुळेच, ताओमध्येच निर्मित होते. तसेच निर्मित झालेले सर्व काही ताओमुळे अस्तित्वात राहते. ताओ सोडून सर्व वस्तू जगताचा यथाकाळी नाश होतो. तो त्या वस्तू जगताची ताओला झेलण्याची, पकडून ठेवण्याची क्षमता संपते म्हणून होतो. तसेच हा नाश मूलतः सर्वस्वी असा कधीच होत नाही. येथे प्रत्येक वस्तूचे केवळ रूपांतर होत असते, कारण ताओचा पुरवठा कधीही खंडित होत नाही. त्यामुळे कोणतीही वस्तू सतत कोणत्या ना कोणत्या तरी रूपात नेहमीच अस्तित्वात राहते. निर्जीव वस्तू जगताचा आकार विकार बदलतो. सजीवांचा देह बदलतो. त्याला अज्ञानाने सजीव मृत्यू असे म्हणतात. अशा प्रकारे वस्तू जगत निर्मित करणे, यथाकाळी त्याचे रूपांतर करणे, यथाकाळी त्यांचा देह बदल करणे इत्यादी कार्ये ताओमधूनच होत असतात. सतत कात टाकून नवनवीन निर्माण होत असलेले वस्तुजगत निर्जीव आणि सजीव यांच्यात सतत नवनवीन बदल करत नाविन्याने ताओ उपभोगत असतो. हे कार्य त्याच्याकडून सतत होत असते. असे असले तरीही ताओ त्यावर कधीही स्वामित्व गाजवत नाही की त्यावर कधीही मालकी हक्क सांगत नाही. कारण ताओला स्वकर्तृत्वाचा अहंकार नाही. यामुळे अनेक विस्मयकारक गोष्टी घडत असतात. परमात्म्याकडून दोन गोष्टींची कधीही तुलना होत नाही. लहान मोठी, कमी जास्त, चांगली वाईट, सृजनात्मक भंजनात्मक, श्रेष्ठ कनिष्ठ इत्यादी भेद ताओला नाही. कारण तो फक्त निर्माण करतो. मानवाला त्याच्या उपयुक्ततेप्रमाणे त्यात भेद दिसतो. या वस्तू मिळवण्यातील कौशल्याप्रमाणे मानव भेद करतो. त्याला मानवाने निरनिराळी नावे देऊन तो भेद अधोरेखित केला आहे. ताओच्या विरुद्ध विपरीत कोणी काही केले तरी ताओ ते मंजूर करतो. ताओ अशालाही योग ऊर्जा नियमित पुरवतो. सर्वांना मुक्त स्वातंत्र्य आहे, कारण ही सुद्धा एक वैश्विक लीला आहे. ताओ याचाही उपभोग घेतो. येथे एक बोध घेण्यासारखे घडते. जो ताओच्या विरुद्ध विपरीत काही करतो ते सुरुवातीला कितीही सौख्यात असला तरी अंतिम तो दुःख, पीडा, विपत्ती याने गांजला जातो. हे ताओ घडवत नाही, तर असे वागणारा ताओपासून दूर गेल्यामुळे दुर्बुद्धी सुचून तो आपोआपच संकटात सापडतो. ताओ वैश्विक नियम, जीवनाची शिस्त, नियोजनाची एक चाकोरी आहे. ही वैश्विक घडी बसवून परमात्मा शेषशयनी शांत पहुडला आहे. ही घडी विस्कटली तर ती परमात्म्याकडून पुन्हा नीट केली जाते. याला प्रलय म्हणा किंवा आणखी काही म्हणा. ही वेळ न आणणे ही मानवाची जबाबदारी आहे. भौतिक दृष्टी. लाओत्से सांगतो की तो मनातीत आणि वासनातीत आहे, म्हणून तो तुच्छ समजला जायची शक्यता आहे. मला एक महाअजब माणूस भेटला होता. त्याचा माझा परिचयही होता. दरवर्षी हा नित्य नियमित एका विशिष्ट काळात एका विशिष्ट देवळात जात असे. तेथे 2 दिवस मुक्काम करत असे. त्या देवाला तो नवस बोलत असे. तेथे देवळाला भरघोस देणगी देत असे. तेथे गेल्यावर गरिबांना दान धर्म करत असे. दरवर्षी येत असल्यामुळे त्या देवळाच्या विश्वस्तांच्या तो चांगला परिचित झाला होता. ते त्याची सरभराई करत असत. अशी अनेक वर्षे तो तेथे जात असे. एकदा मला त्या विश्वस्तांपैकी एक जण भेटले आणि म्हणाले की आपल्या परिचयाचे ते अमुक हल्ली देवळात येत नाहीत. त्यांची तब्येत बरी आहे ना? अर्थातच त्या विश्वस्तांना देणगीची आठवण होत होती. पुढे केव्हा तरी तो अजब माणूस मला काही अन्य कारणाने इतर ठिकाणी भेटला. त्याला मी त्या देवळात न जाण्यासंबंधी छेडला असता तो मला म्हणाला, आता ना त्या देवळाची पॉवर गेली. तो देव नवसाला पावेनासा झालाय.
2 वर्षे नवस व्यवस्थित पार पाडूनही माझी फार निराशा झाली. सारा खर्च वाया गेला. हल्ली मी दुसरीकडे जातो. लाओत्सेने हजारो वर्षापूर्वी हे माणसाच्या भौतिक दृष्टिकोनाचे सत्य लिहून ठेवले आहे. हजारो वर्ष झाली म्हणून माणसात काहीही फरक झालेला नाही. त्याला वैयक्तिक स्वार्थाशिवाय अन्य काहीही सुचत नाही. ताओ मनातीत आणि वासनातीत आहे. माणसाच्या मनातील वासना शमवण्यासाठी ताओ येथे बसलेला नाही. याचे कारण फार सरळ आणि स्वच्छ आहे की माणसाने त्याच्या मनाप्रमाणे आचरण करून वासना शमवू नयेत. अशीच परमात्म्याची इच्छा आहे. विश्व निर्माण करण्यात माणसाच्या वासना हा मुद्दाच नाही. येथे साक्षी राहून परमात्म्यासाठी सृष्टीलीला अनुभवणे हा मुद्दा आहे. येथे कोणाच्या वैयक्तिक इच्छेचा प्रश्न येतोच कोठे. देह जीवित ठेवण्यासाठी भौतिक वस्तू जगत वापरताना देहादी इंद्रियांच्या कामना आणि वासना उद्दीपित होतात आणि त्यांचे शमन करावे असे त्यांना वाटते. त्यामुळे जीवन जगताना माणसाला भौतिक दृष्टी आलेली आहे. तो सर्व काही त्यासाठी करत असतो. देह हेच आपले जीवन आहे इतक्या टोकाला त्याचा विचार गेलेला आहे. त्यासाठी परमात्म्याने त्याला मदत करावी अशी त्याची अपेक्षा आहे. तसे घडले नाही तर तो दस्तूर खुद्द ताओलाच तुच्छ क्षुद्र लेखतो. ताओपासून दूर जातो. मूळ स्रोतापासून दूर गेल्यामुळे लवकरच दुःखात लोटला जातो. यास्तव मानवाने जीवनाचे मूलभूत ज्ञान समजावून घ्यावे. त्यासाठी वैश्विक तत्वे समजावून घ्यावीत. ताओला जाणून घ्यावा. यासाठी सत्संग, अध्यात्म, योग साधना आणि योग उपासना याला अन्य पर्याय नाही. हरि ओम.